मामा राहिली नाही एक दिवस. आता मी उद्या करू का तयारी? उद्या चालली जातो. काऊन बाई, आमच्या गावात गमून नाही राहिलं का? गमाचं काय आहे मामा, दिवस कुठेही काढणंच आहे. का झालं का तुझं वय एवढं? दिवस कुठेही काढणार म्हणतं तर मग काय ना तर आली तर 8-10 दिवस. मगाशी साडी घ्यायला चाल म्हणून तर साडी घ्यायला नाही चालली. तुझी आई होती तर ये कशी पहिले, तर तुझी आई नाही राहिली. तर तू आली तर तू माझी बहिणीचीच जागा आहे ना, तर तुला मी साडी घेतल्याशिवाय कसं जाऊ देईन? साडी काय करता मामा, आहे साड्या खूप साऱ्या. जाईन म्हणतो मी उद्या. तिकडे काम घेऊन घेतलं राहते तर अडते मग काम. कोणतं काम करतो तू तिथं? मी का साडीच्या दुकानातच काम करतो. पहिले जास्त काम करायला लागे, आता थोडंसं कमी काम आहे. आता ज्या महाग बॅग साड्या राहते दाखवा लागते, तर त्या गिऱ्हाईक कमी राहते ते महाग साड्याचे, तर तिथं कमी काम राहते. तुले आता एक गोष्ट विचारू का? विचारा ना मामा. दुकानातलं मगाशी तो म्हणून गोपाल नाव आहे त्याचं, तुला कसं काय वाटलं ते पोरगं? काऊन मामा, चांगले ते वाटले ते स्वभावालेच. काऊन, काय म्हणायचं होतं? तुले म्हणत होतो तेच पोरगं बाई ते, त्याचाच निरोप होता तुझ्यासाठी. पण तू नाही नाही म्हणे, तर नाशे मगाशी ते दुकानात येऊनच गेलं, तू येऊन गेली. म्हणून मी आता तुला विचारलं. तुम्ही 5-10 मिनटं गोष्टी केल्या. कसं काय वाटलं बा? मामा तुमचा प्लॅन तर नव्हता हा, का मला दुकानात बोलावायचं आणि त्या माणसाले, त्या माणूसने म्हणा पोराली बोलावायचं. तसंही समजलं तर होते म्हणा, पण तो अनायसे आला होता. तर सांग तुले कसं काय वाटलं तर. विचार कर, काही एवढं घाई नाही आहे. मग सांग. घरी शेतीपाणी आहे, त्या बुडोबा त्याची इस्टेट त्यालाच भेटणार आहे, त्याची शेती आहे. घरी सुखी आहे. इस्टेट पाण्यापेक्षा तुला स्वभाव कसा वाटलं, काय वाटलं, तर तू सांग, कर विचार. काय विचार करू मी? मला तिथे पहिले नजरेतच चांगले वाटले होते. काय माहीत, काही नाही काही होणार असन म्हणूनच एकदम असं दीड धडधड असं होत होतं. चांगले तर आहे, काय सांगू मी आता. एकदम हो तरी कशी म्हणू का म्हणन मामा तू तर लग्नाला अजिबात तयार नव्हती, आता एकदम होच म्हणून राहिली. मामाले म्हणतो तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच सांगा, तुम्हाला पसंत असन तर हो म्हणा. पण त्याला मी पसंत असन का? मी माही बाजू झाली आहे, त्याला ते मी पसंत आली पाहिजे. जाऊ दे, जे होईन ते होईन, देवाच्या हातात आहे, आपल्या हातात तर काही नाही. बोरं पाहिजे का बाई? बोरं नाही पाहिजे काकाजी. इथं बाया होत्या, गेल्या का त्या सगळ्या? हो होत्या ना. कंपूच आला होता. नेले ते ना बोरं, गेले आताच गेल्या सगळ्याच्या सगळ्या. घे ना बाई बोरं. नाही पाहिजे काकाजी. नको घेऊ विकत, घे 5-6 खाले तरी घे. नाही काकाजी, नाही खात मी. इथं त्या बाया होत्या, त्या शांता काकू, त्या चांगल्या वाटल्या मला. तर म्हटलं इथं असले असं द्या बोरं घ्यायसाठी. त्याला विचारून पाहतो म्हणलं कसं काय आहे म्हणून त्या गावातलं हे. पण त्या गेल्या वाटते घरी. पोरगी थोडीशी उदास वाटली. काय विचारायला आली ते माहीत नाही इथं बायाले. आणले का चंदा बोरं? चंदानं बोरं घेतले, त्याच्यात डब्बल खाल्ले तिथंच. माझ्यापेक्षा जास्त तर पद्मानं खाल्ले, पद्मवहिनीनं. पाहिजे का काकू, बोरं खाता का? नाही बाबा, मी नाही खात. 1-2 खाईन तर जरा गळा बसून जाते, खोकला होते. पहिले खूप खाऊ, आता भावतच नाही बोरं. मी कुठं खातो बोरवाई, पण ह्या दिन्याला त्या बोरवाला त्याला लई कदर आली, तर आम्हाला म्हणे चला बोरं घ्यायले. सारेले बोलावून आणलं त्यानं. म्हणून आम्ही गेलो तर खाल्ले तिथं थोडेसे आणि आणले बोरं. आता तर तो बोरवालेले त्या दुसऱ्या गल्लीत तिकडे जा म्हणे, तिकडे बसा म्हणे जाऊन. त्या दिनी का दिनी आहे, पुन्हा कुठे ठेवले शकता बोरं? घ्यायला गेलती ना. तिथं ग्रीष्मा दिसली, मग तिच्यापाशी देऊन दिले, घेऊन जा म्हणलं घरी. हे काय पंजाबच्या घरची पाहुणी नाही का? होय, तिचं नाव लता आहे. कुठं चालली लता? चालली तर कुठं नाही, मी तुम्हालाच भेटायला आलते. माई मामी पद्मा आलते ना बोराले, तर मला वाटलंच तुम्ही तिथं असाल म्हणून मी आलते.
पण त्या बोरवाल्यानं काकाजीनं सांगितलं का गेल्या म्हणून घरी. कोणतं काम आहे? काय बोलायचं होतं? बोलाचं आता कसं सांगू. बोल, इथं सगळे आपलेच आहे, कोणी फरक नाही आहे. तुमच्या गावात जे रामभाऊ आप्पाजी आहे म्हणते ना, त्याचा पुतणी आहे. तुम्ही ओळखता का त्याले? हो ओळखतो ना, मा बहिणीले पाहायला आलता. काय झालं जी मग तुमच्या बहिणीला पाहायला आलता तर? पण तू कोण एवढी चौकशा करून राहिली? आम्हाला माहीत आहे तुले पाहायला येणार होता, ते सगळं माहीत आहे. तू सांग, तुले कसं काय वाटलं? तू काय विचारायचं होतं? विचारून राहिली काकू, तुमच्या बहिणीले काय हो म्हणलं नाही म्हणलं का काय झालं तर? तुला सांगू का खरं खरं, माझी बहीण आहे चांगली मॉडर्न, शहरात राहते, आणि तिच्या मानानं ते पोरगं थोडंसं पतलंच होतं. माझी बहीण मापेक्षाही जाडीजुडी दिसते, म्हणून तिला काही ते पसंत आलं नाही. पण तसं तर पोरगं बरं वाटून राहिलं, खातपीत नाही म्हणते, नाही काही शौक म्हणते, घरी बी बरं आहे, तुला बरोबर होते. ते बाबाजी कसे आहे? चांगला आहे का त्याचा स्वभाव किंवा? हो चांगला आहे, त्या बुडोप्याचा तर काही वादच नाही आहे, बिचारा एकटाच राहते काही दिवसाचा. मी म्हणतो लता, ती एकटी जेवण किती दिवस काढची? चांगला आहे पोरगं, करून घे. त्या दिवशी पंजाबच्या दुकानात आमच्या घरचे पाटील भाजी आणि बाकीचे बसले असन तर सांगे ते पंजाबला सांगितलं म्हणे का माझी भाजी आली आहे, असं असं आहे. तो बुडोबा बी होता तिथंच, तर मला घरी येऊन सांगे. मी म्हटलं तुला पाहिली का म्हणे पोरगी? तर मी तर तेव्हा तुला पाहिली नव्हती, पण चांगला आहे पोरगं, विचार कर. ठीक आहे मग, तुम्ही म्हणतास तर करतो विचार. तुनं लग्नाला हो म्हणलं तर खरा विचार तर पद्माचा आहे. पद्मा बहिणी तर होते पागल, तिथेच तर 2 दिवसात ते पागल होऊन गेली ती. तू आहे तर नाही तर काय मी तिले मामीले सोडतो का? एक काम नाही करत, जाग्यावरच आणतो तिले मी जर इथं राहिली तर. चला जातो मी. ठीक आहे, आता करतो विचार. आणि तुमचं बोलणं ऐकून धीर वाटला, नाही तर मला तसं कोणी आहे नाही, नाही आई आहे नाही वहिनी आहे, एकटीच होती मी. तुमच्यासोबत बोलल्यानं असं वाटून राहिलं का कोणतरी चांगली धीरानं सांगितलं बा आपलंपणानं. तू आमच्या गावात ये राहिले, तुला एकटं वाटतच नाही. आम्ही सगळ्या तुझ्या बहिणी आयासारखंच आहे. ठीक आहे काकू, येतो मग मी. बिचारी बिन मायबापाची पोरगी आहे, चांगला आहे म्हणते पोरगं, तर चांगलं आहे, चांगलं होऊन जाईन तिचं. हाय थोडंसं असं मा बहिणीला पाहून का नाही एकदमच खुश झालं ते. तर कोशी चालते, काही चालते, थोडंसं हाय धाव पडलं, पण आता तर बरं राहून राहिलं म्हणते. त्याला खुशी झाली असं तेव्हा. आणि खरं सांगायचं म्हणजे माझी बहीण बी लय आगाऊ आहे. तिला आतापर्यंत कुवारी खाऊन राहिली, तिला एका कोणातही नुस काढते ते. तिला कोणीच पसंत येत नाही, कुठून आणते माहीत नाही, कलेक्टर. या ना सगळेजणी, चला एक कप चहा पिऊ. आता आपल्या गावात नवीन पोरगी येऊन राहिली, तिचं सेलिब्रेशन करू. या जी काकू, मी सगळ्याला चांगला चहा पाचतो आता, कडक बिलकुल चंदासारखा. जा, कामं तसेच पडले आहेत, चंदासारखा कडक चहा करते ती. कामं कर पटपट, मीच करतो चहा.